करण्यात आलेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नंदकिशोर महाजन नुकताच आम्ही भरलेला आहे. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आपल्याला माहित आहे, या ठिकाणी जवळपास 36 मतांपैकी महायुतीचे 500च्या वर मतं या ठिकाणी आहेत. विरोधी पक्षाला कुठेही थारा या ठिकाणी नाही आणि इथला विजय हा 100% निश्चित आहे. फक्त आमचा प्रयत्न हा आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी आमची जागा निवडून आली पाहिजे आणि ती निश्चितपणे या ठिकाणी येईल. राज्यामध्ये 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढतोय, 17 जागा या ठिकाणी आहेत. त्या 17च्या 17 जागांवर विजय हा महायुतीचाच होणार आहे. एक सुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाही, एक सुद्धा मिळणार नाही. महापालिकेची परिस्थिती झाली, नगरपालिकांमध्ये जी परिस्थिती झाली किंवा विधान परिषद विधानसभेमध्ये जी परिस्थिती झाली त्यापेक्षाही वाईट परिस्थिती यावेळेला विरोधकांची या ठिकाणी होणार आहे. लोकांचा विश्वास महायुतीवर आहे, देवेंद्रजींवर आहे, शिंदे साहेबांवर आहे, सुमित्राताईंवर आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजी अमित भाई यांच्यावर आहे. आणि त्यामुळे आपण बघा 17च्या 17 जागा महायुतीच्या ठिकाणी जिंकेल. भाऊ संजय राऊत म्हणतात भाऊ भाजपचा एक जरी विकासाचा मुद्दा दाखवून द्यावा, मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यांना म्हणा निवडणुकीमध्ये उभे राहा, एखादी जागा निवडून आणा 17 पैकी. फार काही रोजच्या सारखं बोलू नका. आता वेळ आहे तुम्हाला, जरा प्रचार चांगला करा. प्रवेश करायचा म्हणताय बघा. खरं तर आपण बघितलं की काल संध्याकाळी उशिराने भारतीय जनता पक्षाने जळगाव विधान परिषदेसाठी माझ्या नावाची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पहिल्यांदा तर मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पक्ष नेतृत्वाचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानेल की माझ्यासारख्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. आपण जर बघितलं तर या देशाचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य एका विकासाच्या दिशेने घोडदौड करते आहे. आणि सुदैवाने आपण जर बघितलं तर या जिल्ह्याचे नेते संपन्न महाराष्ट्राचे संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, दुसरे शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, आमचे दुसरे मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्वच आमदार खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील अतिशय चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी सुरू आहे. आणि याची प्रचिती जर आपण बघितली तर गत काळात ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या त्या जनता जनार्दनाने महायुतीला खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कौल दिलेला आहे. भरघोस मतांनी आणि भरभरून महायुतीचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे. त्यामुळे आम्हाला नक्की विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी नक्की विजयी होईल. शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्याला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यांच्याकडून उमेदवारी आहे. आपण बघतो की निवडणुका असल्या म्हणजे चुरस ही असतेच आणि कुठली निवडणूक सोपी समजू नये आणि समोरची व्यक्ती या ठिकाणी दावा करतच असते, परंतु आपल्या माध्यमातून आपणच या ठिकाणी सर्व जनतेला दाखवलेलं आहे की या ठिकाणी महायुतीचे किती नगरसेवक या जळगाव जिल्ह्यात निवडून आलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या नगरसेवकांची या ठिकाणी संख्या असल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पक्ष महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार.